यावेळी प्रभाग 16 क मधून अपक्ष उमेदवारांना सेवेची संधी द्या, सौ मंदाताई पवार। जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अंतर्गत प्रभाग क्रमांक 16 क मध्ये आजपर्यंत नागरिकांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत। पक्षीय राजकारणामुळे विद्यमान नगरसेवकांवर मर्यादा असल्याने अपेक्षित विकास होऊ शकलेला नाही, अशी भावना नागरिकांमध्ये आहे। त्यामुळे यावेळी पक्षांऐवजी अपक्ष उमेदवाराला संधी द्या, अशी विनंती उमेदवार सौ मंदाताई शंकरराव पवार यांनी जनतेला केली आहे। सामान्य जनतेतून पुढे आलेल्या नागरिक सौ मंदाताई शंकरराव पवार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे। त्या सध्या मतदारांशी थेट संवाद साधत असून आपला माणूस आपल्या प्रश्नांसाठी आणि आपला विश्वास आमची जबाबदारी या भूमिकेतून विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडत आहेत। प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना त्यांना असे अनुभवास आले की प्रभागात आजवर स्वच्छता, नियमित पाणी पुरवठा, चांगले रस्ते, स्ट्रीट लाईट, सक्षम ड्रेनेज व्यवस्था, महिला सुरक्षितता आणि कचरा व्यवस्थापन या मूलभूत सुविधांचा अभावी नागरिक त्रस्त आहेत। पक्षाच्या उमेदवारांकडून या सुविधा देण्यात अपयश आले असल्याने यावेळी अपक्ष उमेदवारालाच प्राधान्य द्या, अशी विनंती प्रभागातील नागरिकांना सौ पवार यांनी केली आहे। सौ मंदाताई शंकरराव पवार यांना ट्रॅक्टर ही निवडणूक निशाणी मिळाली आहे। येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानात ट्रॅक्टर निशाणी समोरील बटन दाबून सौ मंदाताई शंकरराव पवार यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे। आजपर्यंत नागरिकांच्या एवढ्या समस्या वाढलेल्या आहेत, रस्ते, लाईट, कचऱ्याची समस्या, हरित परिसर नाही आहे, त्यामुळे उष्णता वगैरे वाढली आहे। तर आजपर्यंत पक्षांनी कुणालाच काहीच प्रतिसाद दिलेला नाही आहे। त्यामुळे पक्षाकडून आमच्या सगळ्या आशा संपलेल्या आहेत। त्यामुळे यावेळेस आम्ही अपक्ष उमेदवार यांना निवडून देणार आहेत, कारण की अपक्ष उमेदवार हे नागरिकांमधलेच आहेत आणि त्यांना या समस्यांची पूर्णपणे जाणीव आहे। त्यामुळे त्यांना या समस्या व्यवस्थितपणे सोडवू शकतील असा आम्हाला विश्वास आहे। त्यामुळे आम्ही पूर्ण अपक्षाला पूर्णपणे पाठिंबा देत आहोत। सौ मंदा शंकरराव पवार प्रभाग क्रमांक 16 क या अपक्ष उमेदवार आहेत। त्यांची निशाणी आहे ट्रॅक्टर। तर त्यांना त्यांच्या परिसरातील, त्यांच्या प्रभागातील सर्व समस्यांची पूर्णपणे जाणीव आहे। त्या नित्यनेमाने या समस्या सोडवण्यासाठी खूप झटत आहेत। त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना आवाहन करते आहे की तुम्ही त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, जेणेकरून त्या तुमच्या समस्या सोडवू शकतात। मला रिस्पॉन्स खूप चांगला मिळत आहे। सगळे डोर टू डोर आम्ही जात आहे आणि सर्व नागरिकांना भेटून म्हणजे रोड, नाल्या सगळं व्यवस्थित करणं आमच्या वार्डात खूपच समस्या आहे। त्यामुळे आम्ही तो वार्ड क्रमांक 16 मधून अपक्ष उमेदवार आहे मंदा पवार। माझी निशाणी ट्रॅक्टर आहे।